युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे मनसर येथे महिला पत्रकाराला झालेल्या मारहाणीबद्दल आंदोलन. पुणे मनसर पुणे आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी मनसर येथे महिला पत्रकार स्नेहा बारवे या वृत्तांकन करत असताना काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी त्यांना अमानुष मारहाण केली असता त्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना मनसर पोलिसांनी मोकाट सोडून साधा गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने आज मनसर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने व इतर संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली व मनसर शहरातून मोर्चा घेऊन पोलीस स्टेशन येथे जाऊन निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री गणेश महाडिक पश्चिम, श्रीमती जयश्री घोडगे महिला राज्य उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री संतोष लांडे, पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख श्री कांताभाऊ राठोड, पुणे जिल्हा महिला सचिव श्रीमती अनगलक्ष्मी दुर्गा, पुणे शहर अध्यक्ष श्री रितेश सनस, खेड तालुका अध्यक्ष श्री हंसराज पाटील यांच्या उपस्थितीत व आंबेगाव तालुक्यातील अनेक पत्रकार राजकीय आंदोलनात सहभागी होते. मनसर शिवाजी महाराज चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा शांततेत घेण्यात आला व घोषणाबाजी करण्यात आली. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या व मुलाखती घेऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडून ग्वाही घेण्यात आली की लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करून कारवाई करण्यात येईल. इथून पुढे अशा प्रकारच्या कुठल्याही पत्रकारांवर अन्याय झाला तर तो सहन केला जाणार नाही असं युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने खडसावून सांगण्यात आले व शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी यासाठी निवेदन देण्यात आले. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव, पुणे. महिलावरील हल्ल्याचा आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. योग्य ती कारवाई केलीच पाहिजे. पोलीस प्रशासन जागे व्हा. नियम लावून त्यांना आरोपीला कारवाई करा. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. पत्रकार एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आरोपीला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीला न्याय मिळालाच पाहिजे. पांडुरंग सखाराम बोर्डे हे आणि त्यांचे 2 पुत्र आणि तसेच इतर 8 ते 9 लोक या लोकांनी स्नेहा बारवे तसेच यातील इतर 3 जखमी यांच्यावर जो काही मारहाण केलेली आहे त्या अनुषंगानं त्याच दिवशी पोलीस स्टेशन मनसर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 213/25 सेक्शन 118(1), 215(2) आणि 189, 190, 191, 351, 352 आता हे सेक्शन झालेत. परंतु याच्यात आपण व्याख्येत स्वरूपात जर सांगायचं म्हटलं तर गैरकायद्याची मंडळी जमवून लोकांना मारहाण करून त्यांना जखमी करून शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या पद्धतीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तोही तात्काळ करण्यात आलेला होता आणि त्याच दिवशी यातील जे प्रमुख आरोपी होते 3 आरोपी यांना त्याच दिवशी रात्री आपण अटक केली होती आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचा आपण 3 दिवस PCRही घेतला होता आणि तो आपल्याला मिळालाही होता. तपासादरम्यान आपण अजून दुसऱ्या दिवशी लागले 2 आरोपी अजून अटक केले, त्यांनाही मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले होते. असे एकूण 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. तसेच यातील जे पांडुरंग मोडे हा जो आरोपी आहे हा सुद्धा सध्या उपचार घेतो आहे. त्यालाही आपण लवकरच अटकेची तरतूद आपण ठेवलेली आहे.
तसेच याच्यात आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने बरेचसे साक्षीदार तपासले आहेत, टेक्निकली एव्हिडन्स आपण कलेक्ट केलेले आहेत जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त गुन्ह्यात जी नमूद केलेली शिक्षा कशी आहे ती कशी होईल या पद्धतीनं आपण सविस्तर तपास चालू आहे. जागेचा वाद असेल, इतर साक्षीदार असेल, त्या संदर्भाने संबंधित विभागाशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि उरलेले जे काही आरोपी आहेत जे फिर्यादीत सांगितलेले आहेत 8 ते 9 लोक, त्यापैकी आपण 5 आरोपी अटक केलेले आहेत. एक राहिला आहे, तो उपचार घेतोय, त्यामुळे काही कारणास्तव आपण मेडिकल अनफिटमुळे आपण त्यांना अटक करू शकलेलो नाही आहे. तर तसेच उर्वरित जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न करून त्यांना लागलीच अटक करून आपण पुढची कायदेशीर कारवाई करणार आहोत. एवढंच सध्या तरी तपास आहे. तपास सुरू असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुराव्याच्या अनुषंगाने न्यायालयात मांडावायच्या असल्याने आपण त्या डिस्क्लोज करू शकत नाही, परंतु तपास एकदम स्वच्छ आणि निष्पक्षपातीपणे सुरू आहे. यात तीळ मात्र शंका नाही आणि जास्तीत जास्त कशी एव्हिडन्स कलेक्ट करता येईल याची आपण बारकाईने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो करत आहोत. एवढंच मी सांगू शकतो. पत्रकार एकजुटीचा सर एक प्रश्न विचारत होता, जो मुख्य आरोपी हॉस्पिटलमध्ये तो कायद्याची पळवाट शोधित आहे, ते आपण कसे सांगू? नाही असं काही निष्पन्न आलंय का आपल्या तपासामध्ये? नाही, आपण त्याने प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये संचिती हॉस्पिटल येथे तो ॲडमिट होता. पाय फ्रॅक्चर आहे त्याचा, परंतु त्याबाबतचे आपल्याकडे जे मेडिकली आहे ते आपल्याकडे प्राप्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर आपण चालतो, ते बनाव करतो आहे की नाही करतो आहे, की पळवाट शोधतोय, ते आपण सध्या तरी तपास सुरू असल्यामुळे आपण त्यात काही एक सांगू शकत नाही. पत्रकार कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे का नाही? पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची जी तजवीज आहे ती आपण लिगल ॲडवायझरकडून घेऊन त्यात नक्की पत्रकार लागतो का नाही लागत या आपण लिगल ॲडवायझर करून आपण माहिती घेऊ आणि त्या अनुषंगाने जर लागत असेल आपण त्या अनुषंगाने संबंधित त्या पत्रकार स्नेहा बारवे आहेत त्यांना आता त्यांची परिस्थिती तब्येत चांगली नसल्यामुळे त्या स्टेटमेंटला एकदा आलेले आहेत, त्यांचं स्टेटमेंटही घेतलं गेलेलं आहे आणि जे काही पुरावे कलेक्ट करायचे होते ते अजून राहिले आहेत आणि त्यांनी जे काही पत्रकारिता असेल, त्यांचं नोंदणीकृत असेल, शासकीय नोंदणीकृत रजिस्ट्रेशन असेल आणि ओळखपत्र असेल किंवा ज्या काही बाबी लागतात पत्रकार ॲक्ट लागण्यासाठी त्या जर असतील आणि त्याचं ओपिनियन घेऊन आपण पत्रकार ॲक्ट लावायला काही अडचण नाही आहे. पोलीस प्रशासनावरती आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचा पूर्ण भरोसा आहे. फक्त पोलिसांनी योग्य ती कारवाई तपास करून योग्य ती कारवाई करावी एवढीच आमची सर्वांची विनंती आहे. तपासामध्ये अशी कोणतीही तीळ मात्र शंका ठेवू नका. तपास हा 100% निपक्षपातीपणे होणार आहे. यात काही एक तुम्ही शंका ठेवू नका, एवढंच निवेदन द्या. कुटुंबीय आहे, बारवे कुटुंबीय, ते सुद्धा थोडंसं भीतीच्या छायेमध्ये आहे. त्यांना थोडंसं संरक्षण माहिती वगैरे घेतली का, तर त्यांना काही संरक्षण देणार आहात काय? ते संरक्षणाची बाब आहे जी आहे ती वरिष्ठ पातळीवर घेतली जाते. त्यांना जर काही असं वाटत असेल त्यांनी रीतसर अर्ज करावा. आपण त्याच्यावर वरिष्ठांकडे अहवाल पाठवून त्यांचं मत घेऊन ते पुढची प्रोसेस ती करू शकतो.